चला बाई, मी माझा चहा घेते, बाकीचे बघतील त्यांचं त्यांचं. अरे वा, चहा करते आत्या. एक काम करा, माझ्यासाठी सुद्धा कॉफी करा. ए नाही हा, माझा आता चहा पिऊन होऊ दे, मग तुझ्या कॉफीचं. म्हणजे मला कॉफी नाही मिळणार आहे? आणि काय ना माया, तू तुझ्या लाडक्या बहिणीच्या घरात अजून किती दिवस मुक्काम ठोकणार आहेस? आयुष्यभर राहीन. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही तर बोलूच नका. तुम्ही सुद्धा तुमच्या भावाच्या घरात राहताय, विसरू नका तुम्ही. हे बघ माया, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते. अथर्वशी लग्न करायचं तुझं जे स्वप्न होतं ना, ते स्वप्नच राहिलंय. मग तू इथे राहून करणार आहेस काय? त्याच्यापेक्षा घराबाहेर पड, चांगला मुलगा बघ, लग्न कर, संसार कर. हा का आयुष्यभर अशी एकटीच राहणार आहेस? नर्मदा आत्या आणि माया एकमेकींची उणीधुणी काढतायत. ह्या मिळून कट करतील असं अगदीच वाटत नाहीये, पण तरी मला सावध राहावंच लागेल. यांनी जर काही कट रचले असतीलच तर ते मी पूर्ण होऊ देणार नाही. मी ते उधळूनच लावणार. आणि माया, आता तुझी बहीण येतच असेल, तिला सांग हा कॉफी करून द्यायला. घ्या, आल्या मॅडम. रामपुरे घराण्याच्या सुनबाई, जरा तुमच्या लाडक्या आदरणीय बहिणीसाठी कॉफी करता का? सांग तिला. मीरा, ऐकलं नाहीस? तुझ्या ताईला कॉफी करून दे. काय मीरा, माझं चॅलेंज एक्सेप्ट करणार होतीस ना? करणार आहेस की नाही? काय लोक देतेस का तू? धडकी भरली मला, घाबरले मी. काय झालं? राग फक्त वरवरचा आहे तुझा, बाकी काही नाही? माया, राग बघायचा आहे ना तुला? ठरवलं ना तर आत्ताच्या आत्ता उत्तर देऊ शकते तुला, पण थांब, थोडं थांब. वेळ आली की सगळं कळेल तुला. मीरा, तू लक्ष देऊ नकोस हिच्याकडे. मीरा, काय झालं? सांगणार होतीस ना सगळ्यांना की मी तुझी बहीण नाही आहे? सांगितलीच नाही अजून. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी अंबिकाचा खून केलाय हे सुद्धा सांगणार होतीस. काय झालं? नाही सांगणार? सांग, सांग ना सगळ्यांना. सांगणार होतीस ना? कुठे गेली हिम्मत? मीरा, ही जाणून बुजून असं करतीये. हिला वाटते की रागाच्या भरात तू काहीतरी करशील, पण तू हिच्याकडे फक्त दुर्लक्ष कर. आत्ता ही ती वेळ नाहीये, ठीक आहे? चल तू इथून. मीरा चल.